हॅलो स्टुडंट, जर तुम्ही माझा लास्ट लेक्चर बघितलं नसेल तर पहिला बघून या, नाही तर आजचं काहीच कळणार नाही काय चालू आहे. ओके, फर्स्ट लास्ट लेक्चर बघून या. ओके, सेकंड ज्यांनी बघितलं आहे वेल अँड गुड, कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तर लय भारी, कारण आजचं लेक्चर तुम्हाला क्लिअरली समजेल. ओके, आज आपण शिकणार आहे सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, कोणता? सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. हा खूप इम्पॉर्टंट आहे इन सर्क्युलर मोशन. ओके, जर सर्क्युलर मोशनचे प्रॉब्लेम येतात तर ह्या पॉईंटवरच येतात, आणि पुढं पण जेव्हा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक करू किंवा मॅग्नेटोस्टॅटिक करू, ओके, मूविंग चार्जेस बघू, मूविंग चार्जेस इन मॅग्नेटिक फील्ड करू, ओके, और ॲटम मॉलिक्युलर न्यूक्लिआय, ओके, मॉलिक्युलर अँड न्यूक्लिआय हा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये बघितला तर त्याच्यामध्ये पण ह्याचाच पार्ट आहे. ओके, हा जो फोर्स आपण शिकणार आहे हाच तिथं यूज होणार आहे. मग आत्ता जर तुम्ही नीट शिकला की कसं यूज होतो तर त्यावेळेस तुम्हाला क्लिअरली समजेल. ओके, सो आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आजचा टॉपिक काय आपला? सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, काय आहे सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स? ओके, याच्यात आपण सगळ्यात पहिला सेंट्रिपिटल बघणार आहे. कोणता? सेंट्रिपिटल. बरं, मला सांगा लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असतं. ओके, कधी असतं? जेव्हा आपली वेलॉसिटी काय असणार? कॉन्स्टंट असणार, बरोबर. जेव्हा आपली वेलॉसिटी कॉन्स्टंट असते एखाद्या पार्टिकलची जो सर्क्युलर मोशनमध्ये आहे, ओके, जो काय आहे सर्क्युलर मोशनमध्ये आहे, बरोबर. तर अशा टायमाला कोणता फोर्स लागत असतो? सेंट्रिपिटल फोर्स लागत असतो. कोणता फोर्स लागत असतो? सेंट्रिपिटल फोर्स. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? बरोबर ना? सॉरी, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन क्रिएट होत असतं. फोर्सचं आपण डिफाईन नव्हतं केलं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन लागत असतं. मला सांगा ॲक्सेलरेशन कधी लागतं? आता सपोज एक मास ऑफ दी बॉडी आहे, ओके, ती स्मूथ सरफेसवर स्लाइड डाऊन करते. जेव्हा तुम्ही फोर्स लावणार तेव्हाच ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होणार ना, बरोबर. त्यावेळेसच ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होणार, अदरवाईज ॲक्सेलरेशन प्रोड्यूसच होणार नाही, बरोबर. म्हणजे काय की इथं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत आहे. काय? इथं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत आहे म्हणजे कुठला तरी फोर्स असणार. आता सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत आहे म्हणजे फोर्स कोणता असणार? सेंट्रिपिटल फोर्स. कोणता असणार? सेंट्रिपिटल फोर्स. समजलं? काय प्रॉब्लेम ह्याच्यात? बरं, आता हा फोर्स कसा असणार बघा. फोर्सचं इक्वेशन काय असणार? आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं हे काय v²/r इक्वेशन आहे, और काय r⍵². आपल्याला माहिती आहे फोर्सचं काय असतं? F = ma, बरोबर. आता इथं काय ना सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे ना, तर इथं काय लिहू शकतो? mच्या जागी v²/r टाका, सॉरी a च्या जागी v²/r टाकायचं. काय टाकायचं? a च्या जागी v²/r, तर v²/r, बरोबर. और काय येऊ शकतं? a च्या जागी r⍵² टाका, बरोबर. तर हे काय तर mr⍵². समजलं? तर हे झालं आपलं सेंट्रिपिटल फोर्सचे इक्वेशन्स. हे दोन ॲक्सेलरेशन पार्ट राहिला ना तुम्हाला बाकीचं सगळं राहतं, म्हणून ॲक्सेलरेशन पार्ट ठेवा. ओके, ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आहे ती नीट पार्ट ठेवायची. ओके, इथं अजून एक व्हॅल्यू येते ॲक्सेलरेशनची v⍵. ओके, ही पार्ट राहील तर बघा, नाही राहिली तरी चालतं. जर आपल्याला r रिप्लेस केला तर ही व्हॅल्यू येते. ओके, जर राहिलं तर बघा, नाही तर नाही राहिलं तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, कारण ह्या दोन तरी राहिल्या पाहिजे, v²/r आणि r⍵². ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, हे झालं सेंट्रिपिटल फोर्स. झालं. चला आता आपण ट्विस्ट आणूया. आपला फॉर्म्युला इथं लिहून घेतो मी. F = mv²/r और mr⍵². आता मी काय करूया, ट्विस्ट आणूया. जर मी असं म्हटलं सेंट्रिपिटल फोर्स हा कुठला फोर्सच नाही आहे प्रेझेंट, तर काय म्हटलं? सेंट्रिपिटल फोर्स
असा कुठला फोर्सच नाही ॲक्च्युली. तर असं मग हे काय शिकवत होता, गाढवा दिसलो का, बरोबर ना. चला, ॲक्च्युली सेंट्रिपिटल फोर्स असा कुठलाही फोर्स नसतो. तुम्ही बेसिक न्यूटन्स लॉमध्ये जे तुमच्या 11th फोर्थ लेसन होता त्याच्यामध्ये वेरियस टाईप्स ऑफ फोर्सेस केले. कोणकोणते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स केला आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स केला आहे, न्यूक्लिअर फोर्स केला आहे, बरोबर. असे वेगवेगळे टाईपचे फोर्सेस केले. तुम्ही कधी सेंट्रिपिटल फोर्स केला आहे का? नाही. नॉर्मल फोर्स केला आहे, बरोबर. फ्रिक्शनल फोर्स केला आहे, बरोबर. हे काय झाले? हे वेगवेगळे फोर्सेस होते. कारण तुम्ही कधी सेंट्रिपिटल फोर्स केला आहे? जर असता तर तेव्हाच झालं असतं ना, हे बेसिक फोर्सेस झाले असते, बरोबर. सेंट्रिपिटल फोर्स हा कुठलाही स्पेशल फोर्स नाही आहे. काय? कुठलाही स्पेशल फोर्स नाही आहे. सेंट्रिपिटल फोर्स काय असतो? सेंट्रिपिटल फोर्स काय असतो की वेगवेगळे जे फोर्सेस आहेत, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, न्यूक्लिअर फोर्स आहे, और नॉर्मल फोर्स आहे, और फ्रिक्शनल फोर्स आहे, असे जे वेगवेगळे फोर्सेस आहेत, ओके, ह्यांचं कॉम्बिनेशन करून, ओके, एखादा फोर्स क्रिएट होतो. ओके, सिंगल और कॉम्बिनेशन, म्हणजे असं नाही की 2-3 फोर्सेस मिक्स झाल्यावरच बनल. एक फोर्स पण असू शकतो, ओके, टेन्शनल फोर्स एक फोर्स पण असू शकतो. असा जो एखादा फोर्स असतो जो सर्क्युलर मोशनसाठी हेल्प करत असतो, ओके, विच ॲक्ट ॲज सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तो ॲक्ट करतो. काय करतो? ॲक्ट करतो सेंट्रिपिटल फोर्सचं. तो वर्क काय करतो? सेंट्रिपिटल फोर्सचं. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर सगळेजण आपण मूव्ही बघतो, बरोबर. काय करतो? मूव्ही बघतो. प्रत्येक मूव्हीमध्ये काय असतो? हिरो असतो. काय असतो? प्रत्येक मूव्हीमध्ये काय असतो? हिरो असतो. आता हिरो तर खूप आहेत आपल्याकडे. शाहरुख खान आहे, सलमान खान आहे, ऋतिक रोशन आहे, बरोबर. असे खूप आहे. टायगर श्रॉफ आहे. खूप खूप हिरोज आहेत, बरोबर. अमिताभ बच्चन आहे, खूप हिरोज आहेत. बट प्रत्येक फिल्ममध्ये काय असतो? प्रत्येक हिरो वेगवेगळा असतो. काय असतो? प्रत्येक फिल्ममध्ये वेगवेगळा हिरो असतो. आता जो हिरो असतो तो काय करत असतो? आपल्या केसमध्ये काय करणार? तो सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होणार. म्हणजे जो ॲक्च्युअली हिरो असतो, आपले हिरोज कोणते आहेत? नॉर्मल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यानंतर टेन्शनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, असे वेगवेगळे हिरोज आहेत. आता प्रत्येक केसमध्ये काय होतं की वेगवेगळा हिरो ही ॲक्टिंग करत असतो. समजलं? ते आपण वेगवेगळे केसेस बघू, तुम्हाला समजणार. और असं पण असू शकतं की 2 हिरो मिळून ती ॲक्टिंग करत आहे. म्हणजे असं पण असतं ना की एखाद्या पिक्चरमध्ये 2-2 फोर्सेस असतात, एखाद्या पिक्चरमध्ये 2-2 हिरोज असतात, बरोबर. हे 2-2 हिरोज काय करतात? सेंट्रिपिटल फोर्सची ॲक्टिंग करणार आपल्या ह्याच्यात. समजलं? तर लक्षात ठेवायचं, इट ॲक्ट ॲज, हे जे फोर्सेस आहेत आपले, इट ॲक्ट ॲज सेंट्रिपिटल फोर्स. ओके, फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल हो गया, तुम्हाला लगेच कळ. ओके, तुम्ही न्यूक्लिअर फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऐकलाय? बरं, इलेक्ट्रोस्टॅटिक ह्याच्यामध्ये तुम्ही केमिस्ट्रीमध्ये केलं असेल. इथं काय असतं? न्यूक्लियस, जे काय असतं पॉझिटिव्ह चार्ज. इथं काय असतं? इलेक्ट्रॉन, जे काय असतं नेगेटिव्ह चार्ज. ह्या दोघांमध्ये कोणता फोर्स असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोणता फोर्स असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोणता फोर्स असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक. बट हे सर्क्युलर मोशन क्रिएट करत आहे. काय करत आहे? सर्क्युलर मोशन क्रिएट करत आहे. तर हे जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो ना, हा आपला ह्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स आहे. कोणता आहे? सेंट्रिपिटल. ह्या केसमध्ये काय आपल्या ह्या केसमध्ये हिरो कोणता आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, त्याच्यानंतर तुम्ही 11th काय केलं असणार? सपोज हे सन आहे. ओके, हे सन आहे, ही अर्थ आहे, बरोबर. अर्थ खूप मोठी बनवली रे मी. अर्थ आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या दोघांमध्ये काय असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ओके, तो ऍक्टिंग करत असतो सेंट्रिपिटल फोर्सची. त्याच्यानंतर तुम्ही काय करता? एक दोरी घेता, त्याला दगड बांधता आणि हा दोष दगड आहे असा गोल गोल फिरवत असता. ओके, आता ह्या दोरीमध्ये कोणता फोर्स असतो? टेन्शनल फोर्स असतो. टेन्शनल फोर्स. ओके, कोणता? टेन्शन, बरोबर. हा जो टेन्शन आहे हा ऍक्ट करत असतो सेंट्रिपिटल फोर्स.
कोणता? सेंट्रिपिटल फोर्स. समजलं? आता बघा प्रत्येक पिक्चर काय वेगळी आहे. ह्या पिक्चर मध्ये कोण आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा आपला हिरो आहे. ओके, ह्या पिक्चर मध्ये बघा हे वेगळं सिस्टीम आहे म्हणजे वेगळं पिक्चर आहे. हे पिक्चर मध्ये कोण हिरो आहे? आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ही वेगळी सिस्टीम आहे. ह्या सिस्टीम मध्ये कोण आपला हिरो आहे? टेन्शनल फोर्स. समजलं? असे वेगवेगळे आपले हिरोज असतात. और वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये सेंट्रिपिटल फोर्सची ऍक्टिंग कुठला तरी दुसरा फोर्स करत असतो. एवढं समजायचं. हे कळालं? क्लिअर झालंय सगळ्यांनी? आय होप हे क्लिअर झालं असणार. ओके, अजून आपण प्रॉब्लेम्स करू. प्रॉब्लेम्स मध्ये पण तुम्हाला क्लिअर होईल. ओके, काय काय होत असतं हे तर जस्ट एक्झाम्पल दिले. आपण प्रॉब्लेम अजून वेगळ्या प्रकारचे करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. तर हे फॉर्म्युला लिहून घ्या सगळ्यांनी आणि हे एक्झाम्पल्स 1-2 लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. मग हे रफ करून आपण एक्झाम्पल कडे जाऊया. रफ करू. चला, चला फर्स्ट एक्झाम्पल आहे वेल ऑफ डेथ. बरं, वेल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुआ. काय? मौत का कुआ ऐकलंय ना? आय थिंक सो. मला नाही वाटत तुमच्या जनरेशनला ऐकलं असेल मौत का कुआ बिवा. तुम्ही काय मोबाईलच्या बाहेर काय बघता का माहिती नाही. तर आता ठीक आहे तुमच्या जनरेशनला. अजून एक 5-6 वर्षांना जर आम्हाला असं हे काहीतरी एक्झाम्पल द्यायचे असतील तर आम्हाला भीती वाटणार आहे, कारण पोरांनी पाहिलंच नाही असं काहीतरी. ओके, सो त्याच्यामध्ये काय असतं बघा, असा एक सिलेंड्रिकल त्यांचा मोठा काय असतो? हॉल असतो. काय असतो? हॉल असतो. बरोबर. ओके, त्याच्यामध्ये इथं मोटरसायकल असते. मोटरसायकलला मी असं काहीतरी काढतो. ओके, मोटरसायकल मला तिथं काढता येणार नाही. मोटरसायकल असते. ओके, ती काय करत असते? असं गोल फिरत असते ह्या हॉलमध्ये. ओके, आणि हा जो सिलेंड्रिकल शेप आहे याचा रेडियस काय असतो? आर असतो. ओके, समजलं? बरं, आता ह्याच्यावर नीट बघा. ओके, मी हा जो आपला मोटरसायकल आहे ती इथं काढतो. ओके, जरा मोठी काढतो. मोटरसायकल म्हणजे चला कार पकडून घ्या, कार काढतो. ओके, आता ह्याच्यावर फोर्सेस कोणते लागतात बघा. एक तर mg खालती लागणार. बरोबर, mg फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालती लागणार. ओके, एक इथं अशी आपली सरफेस आहे. बरोबर, अशी सरफेस आहे आपली. ओके, आता सरफेसला लागून आपला कोणता असतो? नॉर्मल फोर्स असतो. कोणता असतो? नॉर्मल फोर्स अशा आतल्या बाजूला लागत असतो. आणि एक असतो असा फ्रिक्शनल फोर्स. काय? फ्रिक्शनल फोर्स Fs म्हणणार मी त्याला. काय म्हणणार? Fs. हा लागत असतो वरच्या बाजूला. आता वरच्या बाजूला का? कारण mg काय करत असतो? त्याला खालती पुल करत असतो. फ्रिक्शनल फोर्सची हे काय प्रॉपर्टी काय? जो पण एखाद्या रिलेटिव्ह मोशनला, म्हणजे एखादं मोशन चालू आहे. ओके, जर सपोज हे पेन आहे, हे जर खालती जात असेल तर फ्रिक्शनल फोर्स काय करणार? त्याला वरती ओढण्याचा ट्राय करणार. काय करणार? ट्राय करणार. समजलं? तसंच आपलं जे बॉडी आहे जर ती खालती जात असेल और जे मोटरसायकल आहे ती काय खालती जात असेल तर ते फ्रिक्शनल फोर्स काय करणार? वरती ओढणार. ओके, अपोजिट साईडला लावतो. फ्रिक्शनल फोर्स काय करतो? अपोजिट साईडला लावतो. और फ्रिक्शनल फोर्स काय करत असतो? आपलं जे एक्सेलरेशन आहे ते कमी करत असतो. बरोबर, मग एक्सेलरेशन कमी करण्यासाठी मला अपोजिट साईडलाच फोर्स लावायला लागणार ना. बरोबर, काय करावं लागणार? मी असं जात असेल तर मला ह्या डायरेक्शनला, अपोजिट डायरेक्शनला मला फोर्स लावायला लागणार. तोच असतो आपला फ्रिक्शनल फोर्स. ओके, बरं, आता ह्या केसमध्ये बघितला तर इथं नॉर्मल फोर्स असा आहे. हे आर रफ करतो मी, आर इथं लिहितो. ओके, नॉर्मल फोर्स जो असतो तो असा सेंटरकडे पॉइंट करतोय. काय करतोय? नॉर्मल फोर्स आपला सेंटरकडे पॉइंट करतोय. तर ह्या केसमध्ये काय होतं? हा जो नॉर्मल फोर्स असतो तो ऍक्ट करत असतो आपला सेंट्रिपिटल फोर्स. काय करत असतो? तो ऍक्ट करत असतो आपला सेंट्रिपिटल फोर्स. तर ह्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स कोणता आहे? नॉर्मल फोर्स आहे. कोणता आहे? नॉर्मल फोर्स. तर आपण असं म्हणू शकतो N is equal to mv² upon r. काय? N is equal to mv² upon r. का? नॉर्मल फोर्स काय आपला? सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन काय?
mv² अपॉन r. समजलं? बरं, आता आपल्याला विचारताना सेंट्रिपिटल फोर्स काढा हे विचारत नाही. आपल्याला काय विचारतात की ही जी बाईक आहे ही चालण्यासाठी किती मिनिमम फोर्स, किती मिनिमम स्पीड लागणार, काय लागणार, किती मिनिमम स्पीड लागणार. ओके, तेव्हाच ही आपली जी गाडी आहे ती अशी गोल गोल फिरत राहील, अदरवाईज ती खाली पडून जाईल, ते विचारतात. ओके, बर, कमीत कमी फिरण्यासाठी मला सांगा आपलं जे फ्रिक्शनल फोर्स आहे तो जास्त असला पाहिजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या, तरच ही गाडी काय राहील, वरती राहणार. ओके, और खालती जाणार. बरोबर, आपला जो फ्रिक्शनल फोर्स असला पाहिजे तो जास्त असला पाहिजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा. तर आपण असं म्हणू शकतो Fs शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू mg. काय म्हणू शकतो, Fs इज ग्रेटर दॅन इक्वल टू mg. बरं, Fs आता 3 टाईपचे फ्रिक्शनल फोर्स असतात. एक असतो लिमिटिंग फोर्स, एक असतो कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स आणि एक असतो रोलिंग फ्रिक्शनल फोर्स. तर आपण इथं काय घेणार आहे, आपण लिमिटिंग फोर्स घेणार आहे. कोणता घेणार आहे, लिमिटिंग फोर्स. तर लिमिटिंग फोर्स आपण कसा लिहितो, μs इंटू n. ओके, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. ओके, कोणता, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. आठवतंय का 11वी मध्ये होतं आपल्याला फ्रिक्शनल फोर्स. बरोबर, तर आपण काय घ्यायचो, Fs इज इक्वल टू, आपण फ्रिक्शनल फोर्सचं काय होतं, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू टाइम n होतं. बरोबर, म्यू टाइम n. तर इथं लिहिले. बरोबर, तर हे किती आहे, mg. बरोबर, आता n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय, बघा, n इज इक्वल टू mv² बाय r. तर इथे टाका mv² बाय r शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू mg. बरोबर, m कॅन्सल होतोय, तर v² इज इक्वल टू काय भेटतं मला, rg अपॉन म्यू. ओके, v² इज ग्रेटर दॅन इक्वल टू rg अपॉन म्यू. बरोबर, तर आपण असं लिहू शकतो v शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू अंडर रूट ऑफ rg अपॉन म्यू. तर आपली जी वेलॉसिटी असते, ओके, ती कधी पण ह्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे, rg अपॉन म्यू, अंडर रूट ऑफ rg अपॉन म्यू ह्या न्यूमरिकल व्हॅल्यू पेक्षा जास्त असली पाहिजे. तेव्हाच आपलं जे मोटरसायकल आहे और कार आहे, जर कार पळवत असाल तर ती कार एकाच जागी राहते, त्याच जागी राहते. समजलं? त्याच्यापेक्षा जर कमी झाली, ह्या व्हॅल्यूपेक्षा जर कमी झाली वेलॉसिटी, तर ही कार काय होणार, खालती येणार, और मोटरसायकल काय होणार, खालती येणार. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, बर, जर तुम्ही नीट बघितला ह्याच्यामध्ये मासचं काही घेणं देणं नाही. ओके, ह्याच्यामध्ये काय मासचं काही घेणं देणं नाही. मग वेलॉसिटी काय आपली इंडिपेंडेंट ऑफ मास आहे. मग त्याच स्पीडनं जर तुम्ही कार फिरवला तरी चालेल, त्याच स्पीडनं जर तुम्ही पळत असला तरी चालेल. ओके, त्याच स्पीडनं जर एखादं स्मॉल मार्बल जरी फिरत असलं तरी चालेल. ओके, तर त्याच स्पीडनं पळायला पाहिजे ते. समजलं? कळतं एवढं? ओके, तर ही जी स्पीड आहे ही काय झाली, मिनिमम स्पीड झाली. काय झाली, मिनिमम स्पीड. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असणार. ओके, रफ करू. ओके, बर, ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक ते काय विचारू शकतात की अँग्युलर स्पीड. आता मी हे काय तुम्ही काढलं, ही जी काय होती ती वेलॉसिटी होती. काय होती, वेलॉसिटी होती. तुम्हाला काय विचारू शकतात, अँग्युलर वेलॉसिटी काढा. काय काढा, अँग्युलर वेलॉसिटी. तर इथं काय करायचं, एनच्या जागी mr⍵² टाकायचं. काय टाकायचं, n इज इक्वल टू mr⍵². बर, mr⍵² का आपण काढलं तर बघा, आपले जे सेंट्रिपिटल फोर्सचे मी इथं लिहितो, एक काय असतं mv² अपॉन r असतं आणि सेकंड काय असतं mr⍵². हे दोन पार्टच झाले पाहिजे. तर nच्या जागी mr⍵². आता इथं, ओके, इथं काय टाकायचं, mr⍵². तर काय येतं बघा, म्यू इंटू mr⍵² इज शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू mg. तर m कट होतो. बरोबर, तर ⍵² शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू काय येतं, g अपॉन r म्यू. ओके, तो ओमेगा शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू अंडर रूट ऑफ g इंटू r म्यू. ओके, तर हे काय झाली, अँग्युलर वेलॉसिटी. तर क्वेश्चन वाचताना नीट विचार करायचा की काय विचारलंय, वेलॉसिटी विचारलं की अँग्युलर वेलॉसिटी विचारलंय. तर अँग्युलर वेलॉसिटी विचारलं असेल तर हे यूज करायचं, फक्त वेलॉसिटी विचारलं असेल तर हे यूज करायचं. समजलं? काय प्रॉब्लेम याच्यात? तर हे नोट डाऊन करून घ्या, मी रफ करतोय. ओके, हे झालं एक वन ऑफ दी एक्झाम्पल. हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण आहे, नीट करून घ्या ह्याचं डेरिव्हेशन ते.
बरं टेक्स्टबुक नीट वाचत जा, त्याच्यात काय काय पॉईंट्स दिलेले आहेत ते नीट करत जा. मी तुम्हाला इथं फक्त डेरिव्हेशन कसे आले ते एक्सप्लेन करतोय. टेक्स्टबुक वाचलं की तुम्हाला ऍक्च्युली ते लिहायचं कसं आहे ते समजेल. ओके, मी इथं फक्त डेरिव्हेशन एक्सप्लेन करतोय. ओके, सपोज असा एक रॉड आहे. ओके, इथं दोन मासेस आहेत, एक आहे 2 kg आणि एक आहे 3 kg. ओके, आणि ह्याचं डिस्टन्स आहे 1 मीटर. ओके, इथंपर्यंतचं डिस्टन्स आणि इथून इथंपर्यंत हे किती आहे 1 मीटर आणि इथून ते इथंपर्यंत किती आहे 1 मीटर. ओके, आणि हे फिरत आहे विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. काय फिरत आहे अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. तर आता बघा हे काय बांधलंय कशानं, स्ट्रिंगनं बांधलंय. कशानं बांधलंय, स्ट्रिंगनं. तर इथं टेन्शन फोर्स क्रिएट होणार बरोबर. तर हा मी म्हणतो T1 आहे, हा म्हणतोय T2 आहे बरोबर. तर मला T1 आणि T2च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत, T1 अँड T2. ओके, तर आपण काय घेणार, ह्याला फर्स्ट ब्लॉक म्हणूया, ह्याला सेकंड ब्लॉक म्हणूया. तर पहिला सेकंड ब्लॉक घ्यायचा. काय घ्यायचा, पहिला सेकंड ब्लॉक. बाहेरचा ब्लॉकनं स्टार्ट करायचं, सोपं पडतं. ओके, आतल्या ब्लॉकनं पण स्टार्ट केलं तर चालतं, खरं खूप अवघड होतं. बाहेरल्या ब्लॉकनं केलं तर सोपं पडतं. तर सेकंड ब्लॉक. ओके, बस सेकंड ब्लॉकचं बघा. तर सेकंड ब्लॉकचं आपण एक स्पेसिफिक छोटी डायग्राम काढून घ्या. ओके, सेकंड ब्लॉक काय बघा 3 kgचा आहे बरोबर. बरं, त्याच्यावर जर तुम्ही बघितलं की किती डिस्टन्सवर आहे, तो काय आहे 2 मीटर्स डिस्टन्सवर आहे. किती आहे 2 मीटर्स डिस्टन्सवर आहे आणि असं फिरतोय विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. बरं, ह्या पार्टिकलची पण ओमेगा असणार आणि ह्या पार्टिकलची पण ओमेगा असणार, और ह्या ब्लॉकची पण ओमेगाच असणार, ह्या ब्लॉकची पण ओमेगाच असते. ओके, चेंज होत नाही, इथं वेगळी तिथं वेगळी. ओके, दोघांची सेमच असणार, कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड आहे. हे डिस्टन्स किती आहे 2 मीटर्स आहे, काय प्रॉब्लेम. आणि ह्या बाजूला हे जे टेन्शन लागतंय बरोबर, इकडं मी डिनोट केलं हे टेन्शन काय T2 आहे. ओके, बरं, ह्याच्यामध्ये जे दुसरा ब्लॉक आहे ह्याची काळजी नाही करायची, फक्त हा ब्लॉक बघायचा. ओके, बरं, आता मी काय म्हणणार, जे T2 आहे ते T2 किती असणार आपलं. आता बघा, जर सर्क्युलर मोशनमध्ये असं फिरत असेल हे ब्लॉक, काय सर्क्युलर मोशनमध्ये असं फिरत असेल, तर इथं जो T2 आहे, जे टेन्शन 2 आहे ते काय करत असणार आहे, इट विल बी ऍक्टिंग ॲज, काय ऍक्ट करणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. काय ऍक्ट करणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. तर आपल्या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे इन टर्म्स ऑफ ओमेगा. इन टर्म्स ऑफ ओमेगा काय आहे mr ओमेगा स्क्वेअर. काय आहे mr ओमेगा स्क्वेअर. ओके, बरं, ओमेगाची व्हॅल्यू मी घेतो 10 रेडियन्स पर सेकंड. किती घेतो 10 रेडियन्स पर सेकंड. बरं, ह्या व्हॅल्यूज टाकायच्या. मास किती आहे 3 आहे. आर किती आहे बघा, आरची व्हॅल्यू किती आहे 2 मीटर्स आहे. किती आहे 2 मीटर्स बरोबर. 2 इंटू इथं काय येणार 10 स्क्वेअर. तर हे किती येतं 6 इंटू 100. तर हे किती आलं 600 न्यूटन. तर टेन्शन T2 किती आलं 600 न्यूटन. किती आलं 600 न्यूटन. आता फॉर फर्स्ट ब्लॉक. ओके, फर्स्ट ब्लॉकवर बघा इथं 2 फोर्सेस ऍक्ट होतात. इकडे एक T2 ऍक्ट होणार आहे. आता बघा हा जो T2 आहे तो सेम इथं असणार आहे. इकडचा अँगल जो एरो दिसतोय आणि ह्या बाजूला काय असणार आहे T1 असणार आहे बरोबर. आणि ह्याचं मास किती आहे 2 kg आहे. इथं जे डिस्टन्स आहे ते किती आहे 1 मीटर आहे बरोबर. किती आहे 1 मीटर आहे. आणि ह्याचं जे अँग्युलर स्पीड आहे ते किती आहे ओमेगा इज इक्वल टू 10 रेडियन पर सेकंड आहे. किती आहे 10 रेडियन पर सेकंड बरोबर. चला आता ह्या ब्लॉकवर बघा, इथं नीट बघायचं कोणते 2 फोर्सेस आहे अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. ओके, तर आपण काय लिहिणार T1 मायनस T2 इज इक्वल टू, आता ह्यांचं जे नेट फोर्स येणार आहे. ओके, एक फोर्स इकडं ओढतोय, एक फोर्स इकडं ओढतोय बरोबर. एक फोर्स कसा करतोय ब्लॉकला ह्या बाजूला ओढतोय, एक फोर्स ह्या बाजूला. तर आता जर तुम्ही नीट बघितलं हा ब्लॉक काय करतोय स्विंग करतोय, म्हणजे T1 शुड बी ग्रेटर दॅन T2. जर T2 ग्रेटर असता तर ही स्ट्रिंग तुटली असती आणि आपला ब्लॉक काय झाला असता त्या बाजूला पडला असता बरोबर. काय झाला असता त्या बाजूला पडला असता. आता स्ट्रिंग तर तुटली नाही, मग तुटली नाही तर काय झालं, काय असणार आपला जो T1 आहे शुड बी ग्रेटर. T1 जर ग्रेटर असला तरच ही स्ट्रिंग तुटणार नाही बरोबर. तर काय होतं येतं की T1 ग्रेटर असतो T2 पेक्षा, म्हणून आपण काय लिहितो T1 मायनस T2
आता ह्याचा जो नेट फोर्स असणार आहे तो काय असणार आहे T1 मायनस T2 आणि तो किती असणार आहे आपला सेंट्रिपिटल फोर्स एवढा तो ते काय असणार आहे mR⍵². तर T2 ची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे 600 न्यूटन तर -600 ओके इज इक्वल टू m किती आहे आपला 2 इंटू r किती आहे बघा r 1 मीटर आहे बरोबर इंटू ओमेगा किती 10 तर हे किती तर 10⁻². तर T1 मायनस 600 इज इक्वल टू किती येतं हे 200. तर T1 इज इक्वल टू 600 ला तिकडे शिफ्ट करा किती येतं 800 न्यूटन. इकडे बघा T1 काय आपला जास्त आहे T2 पेक्षा बरोबर T1 काय आपला जास्त आहे T2 पेक्षा. तर आपण असं T1 आणि T2 च्या व्हॅल्यू काढतो समजलं. तर इथं कसं यूज केलं समजलं नाही सेंट्रिपिटल फोर्स. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. सो बघा रफ करू मी हे लिहून घ्या. आपण अजून एक हे एक्झाम्पल नंबर 2 होतं ओके. अजून 1-2 एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजेल की काय चालू आहे. कोनिकल पेंडुलम बघितले का. बर आता ह्या एक्झाम्पल मध्ये पण तुम्ही बघितलं आपण काय काढलं सेंट्रिपिटल फोर्स काढलाच नाही बरोबर. सेंट्रिपिटल फोर्स काढलाच नाही आपण काय काढलं टेन्शन T1 आणि T2 काढलं. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला असं नाही की सेंट्रिपिटल फोर्सच काढायचा आहे. जरी आपण सेंट्रिपिटल फोर्स शिकतोय आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स अजिबात काढायचा नाहीये ओके. कुठल्याही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला विचारणारच नाही सेंट्रिपिटल फोर्स किती आला मला सांग समजलं. तुम्हाला काय विचारतील की टेन्शन काय आहे वेलोसिटी काय आहे और टाइम पिरियड काय आहे. आता आपण टाइम पिरियड बघूया ओके. टाइम पिरियड कसा काढतो आपण ओके. अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या विचारतील समजलं. चला आता थर्ड आहे आपला कोनिकल पेंडुलम. हे झालंय तुमच्या 11th मध्ये झालंय ओके. काय असतं कोनिकल पेंडुलम. असा एक बॉब असतो तो असा फिरत असतो बरोबर. मोठं करतो हे डिस्टन्स R हे डिस्टन्स L इथं थीटा बनवतो बरोबर. आणि इथं हे रिजिड सपोर्टला काय असतं अटॅच असतं बरोबर. तर आपल्याला ह्याचं काय काढायचं आहे टाइम पिरियड T टेन्शन नाही टाइम पिरियड ओके. काय काढायचं टाइम पिरियड. चला आता ह्याच्यात फोर्स कोणकोणत्या ऍक्ट करतात बघूया. एक असणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालती बरोबर. एक असणार टेन्शनल फोर्स ओके असा क्रॉस मध्ये बरोबर. हे 2 फोर्स ऍक्ट करतात. बाकी ह्याच्यात कुठला फोर्स ऍक्ट करणार आहे ओके. वी निग्लेक्ट द एअर रेजिस्टन्स ह्याच्यातला निग्लेक्ट करतोय ओके. आणि हे काय होतंय असं फिरतंय. जर नीट बघितलं आपण हे काय आपलं mg ओके हा फोर्स आणि टेन्शनल फोर्स ह्या डायरेक्शनला आहे बरोबर. हा काय टेन्शनल फोर्स. तर आपण जर नीट बघितलं की हा थीटा अँगल आहे ओके. तर हे टेन्शनल फोर्स आहे. तर आपण टेन्शनल फोर्सला काय करू शकतो 2 कंपोनेंटमध्ये असं डिवाइड करू शकतो ओके. 2 कंपोनेंटमध्ये असं डिवाइड करू शकतो. तर इथं एक कंपोनेंट येणार असा ओके. आणि इथं अशा आतल्या साईडला एक कंपोनेंट येणार. हे मी R इथं लिहितो ओके. आतल्या बाजूला असा एक कंपोनेंट येणार ओके. बरं आता जर हे थीटा आहे तर दिस लाईन इज पॅरलल टू दिस लाईन ओके. हा कंपोनेंट पॅरलल आहे ह्या कंपोनेंटला. हा थीटा आहे तर इथं बघा Z असं क्रिएट होतंय. अशी डॉटेड लाईन आहे ओके. ही लेंथ L आहे आणि हा कंपोनेंट काढलाय बरोबर. हा अँगल थीटा आहे तर हा अँगल पण थीटा असणार कारण काय Z आहे बरोबर. काय आहे Z आहे तर हा अँगल थीटा. बरं थीटाच्या बाजूचा कंपोनेंट काय असतो हे T असलं तर हे थीटाच्या बाजूचा कंपोनेंट काय असणार आहे T कॉस थीटा असणार आहे. काय असणार आहे ती कॉस थीटा. आणि थीटाच्या अपोजिट कंपोनेंट काय असणार आहे टी साइन थीटा. काय असणार आहे ती साइन थीटा. समजलं. काय प्रॉब्लेम ह्याच्यात. आय होप तुम्हाला हे समजलं असणार ओके. बर जर तुम्ही नीट बघितला इथं काय होतंय बघा
एम जीला बॅलन्स कोण करतं, टी कॉस थिटा. ओके, एम जीला बॅलन्स कोण करतंय, टी कॉस थिटा बॅलन्स करतोय. आणि टी साइन थिटा कुठं आहे, टुवर्ड्स दी सेंटर. फोर्स कुठं लागतोय, टुवर्ड्स दी सेंटर. मी तुम्हाला काय सांगितलं की जो सेंटरकडे फोर्स लागत असतो इन अ सर्क्युलर मोशन, तो कोणता फोर्स असतो, आपला सेंट्रीपिटल फोर्स असतो. कोणता फोर्स असतो, सेंट्रीपिटल फोर्स. आता जर तुम्ही नीट बघितला, इथं फक्त कंपोनेंट आहे. काय आहे, कंपोनेंट आहे. तर हा जो कंपोनेंट असतो तो आपला ॲज अ सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट करत असतो. म्हणजे हा आपला हिरो आहे. समजलं, हा आपला हिरो आहे. ओके, प्रत्येक वेळेस असं नसतं की टोटल फोर्सच तुमच्याकडे असणार तो सेंट्रीपिटल फोर्स असेल, कंपोनेंट असू शकतं. आता आपण पुढचे जे एक्झाम्पल बघणार आहे त्यांच्यामध्ये काय असणार आहे, दोन कंपोनेंटचं हे असणार आहे, कॉम्बिनेशन असणार आहे. समजलं, काय असणार आहे, दोन कंपोनेंटचं कॉम्बिनेशन असणार आहे. तर असं पण असू शकतं, पॉसिबिलिटी आहे. ओके, तर इकडे लक्ष द्यायचं की सेंटरकडे कोणकोणते फोर्सेस आहेत तेवढंच बघायचं. ओके, और इथं जर सपोज ह्या बाजूला एखादा फोर्स असता तर ह्या दोघांचं काय आलं असतं, नेट फोर्स आला असता. काय आला असतं, नेट फोर्स आला असता. समजलं, काय पुढच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला. तर इथं बघा, तर टी साइन थिटा इज इक्वल टू काय असतं आपलं, एम व्ही स्क्वेअर बाय आर. आपल्याला काय करायचं, टाइम पिरियड काढायचं. तर आपण काय घेऊया, एम आर ओमेगा स्क्वेअर घेऊया, एम आर ओमेगा स्क्वेअर घेऊया. ओके, कारण टाइम पिरियड काढायला आपल्याला ओमेगा लागतो. समजलं. आता मी हे जे इक्वेशन आहे उलटं करून इथं लिहितो. हे काय येतं, टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. ओके, आता हे इक्वेशन आपलं 1 झालं, हे इक्वेशन काय झालं, 2 झालं. ओके, तर डिवाइड इक्वेशन 1/2, ह्या दोघांना डिवाइड करूया. तर काय येतं बघा, टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एम जी. बरोबर, एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एम जी. तर हे टी टी कट होतं. बरोबर, एम एम कट होतं. हे साइन थिटा आपण कॉस थिटा असंच ठेवतो. ओके, कारण आपल्याला पुढे परत लागणार आहे. ओके, तर हे काय येतं बघा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इथं काय बघा, आर जी आहे. बरोबर, तो इकडं पाठवतो. तर इथं काय येणार, जी अपॉन आर. जी वरती जाणार, आर खालती येणार, इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. तो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं, जी अपॉन आर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर. बरं, तुम्हाला एक सांगतो, जेव्हा पण आपल्याला क्वेश्चन येतात ना, ज्या क्वांटिटीज क्वेश्चनमध्ये दिलेल्या असतात त्याच क्वांटिटीजमध्ये आपल्याला आन्सर सांगायचं असतं. आता क्वेश्चनमध्ये तुम्हाला हा थिटा दिलेला असेल, एल दिलेला असेल, इथं मास एम दिलेला असेल. तुम्हाला ह्याचं रेडियस स्मॉल आर आहे हे दिलेलं नसणार. आपल्याला ॲज्युम करायचं असतं. काय करायचं असतं, ॲज्युम करायचं असतं. बट ॲज्युम करताना काय होतं की जरी आपण आर केलं, ओके, तर आर तर दिलेला नाही, तर आपल्याला काय करायचं, ज्या नोन क्वांटिटीज आहे, आता नोन क्वांटिटीजमध्ये लेंथ आपल्याला माहिती आहे. ओके, तर लेंथ काढायची आपण. तर लेंथ कसं काढू शकतो बघा, हा ट्रायंगल बघा असा, इथं एल आहे, हे आर आहे आणि हे काय थिटा आहे. काय आहे, थिटा आहे. जर मला आर काढायचं असेल आणि हे 90 डिग्री क्रिएट होणार आहे, तर जर मला थिटा काढायचा असेल, ओके, तर मी काय लिहू शकतो, साइन थिटा इज इक्वल टू काय येणार बघा, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. तर काय येतं, आर बाय एल येतं, आर बाय एल. तर मी असं लिहू शकतो, हे इथं लिहितो, आर इज इक्वल टू एलला इकडे पाठवतो, काय राहतं, आर इज इक्वल टू एल साइन थिटा. काय येतं, आर इज इक्वल टू एल साइन थिटा. तर मी इथं हे लिहितो, हे कसं आलं हे इथं डायरेक्ट लिहितो. ओके, तर आपलं काय येतं, आर इज इक्वल टू एल साइन थिटा. समजलं. बरं, ही जी आरची व्हॅल्यू आहे इथं टाका. तर काय येतं बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन एल साइन थिटा इंटू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बस साइन थिटा कट होतं, तर ओमेगा स्क्वेअर काय राहतं, जी अपॉन एल कॉस थिटा. बरोबर. आपला टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय बघा, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा आहे. तर ह्याच्यातनं मी काय करू शकतो, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा. जर इथं ओमेगाची व्हॅल्यू पुट इन केली तर काय येतं, 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. तर टीची व्हॅल्यू काय येते, 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. ओके, जर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायला सांगितली, जर फ्रिक्वेन्सीची काय असतं, एन इज इक्वल टू 1/t असतं. बरोबर. तर ह्याला उलटं करायचं, काय करायचं, उलटं. तर काय येतं, 1/2 पाय
अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा. समजलं. तर ह्याच्यामध्ये पण काय केलं आपण, सेंट्रिपिटल फोर्सचं यूज करून आपण काय काढलं, टाइम पिरियड काढला आणि फ्रिक्वेन्सी काढली. काय काढलं, टाइम पिरियड काढलं आणि फ्रिक्वेन्सी काढली. तर फटाफट हे लिहून घ्या. मी रफ करतो म्हणजे आपल्याला काय करता येईल, परत सॉल्व्ह करता येईल दुसरं असं. ओके. झालंय, पॉज करून रफ लिहून घेतलंय, मी रफ करतोय. ओके. झालं. चला नेक्स्ट बघूया, टर्निंग ऑन रोड्स. ओके. बँक रोड्स नाही बघणार आहे, पहिला टर्निंग ऑन फ्लॅट रोड्स बघूया. ओके. बरं, फ्लॅट रोड्सवर जर बघितला, सपोज आपला फ्लॅट रोड कसा असणार, असे 2 टर्न्स असतील. ओके. त्याचं काहीतरी रेडियस असणार फ्रॉम दी व्हेकल. ओके. व्हेकल विथ स्पीड v चालली आहे. ओके. हे रेडियस काहीतरी r बनवणार आहे. ओके. बरं, आता काय असतं की ह्या टर्नवर काय होतं की आपण काय करत असतो, सर्क्युलर मोशन क्रिएट करत असतो. काय करत असतो, सर्क्युलर मोशन क्रिएट करत असणार. हे काय टॉप व्ह्यू आहे, तुम्ही वरतून बघताय, आकाशातून बघताय. तर असा एक रस्ता चालू आहे, त्याच्यावर अशी गाडी चालू आहे. ओके. ही वेलोसिटी v न पुढे जाते असं दिसतंय आपल्याला आणि त्याचा रेडियस r आहे. ओके. बरं, जर तुम्ही नीट बघितला, ह्या गाडीला काय करायला लागणार आहे, एक मिनिमम वेलोसिटी मेंटेन करायला लागणार आहे. ओके. त्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर काय होणार, आपली गाडी स्किट होणार आणि बाहेर जाणार. काय होणार, स्किट होणार आणि ट्रॅकच्या बाहेर जाणार. जर तुम्ही हॉरिझॉन्टल व्ह्यू बघितला, ओके, ग्राउंडवर आला आणि इथून बघितला, ओके, तर तुम्हाला कसं दिसेल की आपली जी गाडी आहे, हे रेडियस r आहे, आपली अशी गाडी आहे. ओके. आणि ही विथ वेलॉसिटी v अशी झाली. हे वरती नाही आहे वेलॉसिटी, ॲक्च्युली हे 3D मध्ये जर बघायला गेलं तर अशी वेलॉसिटी. ओके. आतल्या बाजूला जाते, बोर्डच्या आत आहे ही वेलॉसिटी. ओके. बरं, ह्याच्यावर आता कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतात बघा. एक असतो mg. ओके. कोणता असतो mg. एक असतो नॉर्मल फोर्स. ओके. का, सरफेसवर आहे गाडी, कुठल्या तरी सरफेसवर आहे, ती सरफेस काय करतं, नॉर्मल फोर्स अप्लाय करतं. बरोबर, काय करतं, नॉर्मल फोर्स अप्लाय करतं. बरं, आता आपल्याला काय करायचं आहे की गाडी स्किट नाही झाली पाहिजे. बरोबर. बरं, स्किट नाही झाली पाहिजे तर आपल्याला काय पाहिजे, फ्रिक्शन जास्त पाहिजे. ओके. काय पाहिजे, फ्रिक्शन. आपली गाडी कुठं ह्या बाजूला गेली नाही पाहिजे. मग आपला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो कोणत्या बाजूला पाहिजे, ह्या बाजूला. बरोबर. आपला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो कोणत्या बाजूला पाहिजे, आतल्या बाजूला पाहिजे. बरोबर. अँड फ्रिक्शनल फोर्स शुड बी ग्रेटर दॅन सेंट्रिपिटल फोर्स. ओके. फ्रिक्शनल फोर्स शुड बी ग्रेटर दॅन, हा जो फोर्स बाहेर ढकलतोय, ओके, त्या फोर्सपेक्षा जास्त असला पाहिजे. त्याला आपण स्युडो फोर्स और सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतो. ते तुम्हाला लास्टला सांगेल. ओके. तर जर इथं आपण बघितलं तर आपल्याला माहिती पडतं एन इज इक्वल टू काय येतं, mg येतं. काय येतं, एन इज इक्वल टू mg. ओके. बरं, फ्रिक्शनल फोर्सचं मॅक्झिमम फोर्स काय असतो, इज इक्वल टू म्यू एस एन. ओके. तर इथं मी एनची व्हॅल्यू mg टाकतो, तर काय येतं, म्यू एस mg. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, ॲक्च्युली हा हेल्प करत असतो आपल्याला. ओके. हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा ॲक्ट करत असतो टुवर्ड्स दी सेंटर. कुठं ॲक्ट करत असतो, टुवर्ड्स दी सेंटर. मी तुम्हाला सांगितलंय, जो पण फोर्स टुवर्ड्स दी सेंटर ॲक्ट करत असतो तो आपला काय असतो, हिरो. म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स असतो. काय असतो, सेंट्रिपिटल फोर्स. जो टुवर्ड्स दी सेंटर, इकडे बघा, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स काय करणार, आपली गाडी ह्या बाजूला जाऊ नये म्हणून अपोजिट साईडला फोर्स लावणार. बरोबर. काय लावणार, अपोजिट साईडला फोर्स लावणार. तर आपला जो फ्रिक्शनल फोर्स असतो, ओके, फ्रिक्शनल फोर्स शुड बी ग्रेटर दॅन mv² बाय r. शुड बी ग्रेटर दॅन mv² बाय r. ओके.
तरच आपली गाडी काय होऊ शकते की त्या ट्रॅकमध्ये राहू शकते. अदरवाईज जर कमी झालं तर त्या बाजूला निघून जाईल. बरं, इथं फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय आहे आपली म्यू एस एम जी शुड बी ग्रेटर दॅन एम व्ही स्क्वेअर बाय आर. एम कट होतं बरोबर. तर इथं काय राहतं, हे आर इकडे पाठवा तर हे काय राहतं व्ही स्क्वेअर शुड बी लेस दॅन इक्वल टू काय राहतं म्यू एस आर जी. ओके, तर व्ही शुड बी लेस दॅन अंडर रूट ऑफ म्यू एस आर जी. आता ही जी व्हीची वेलॉसिटी आपली जी वेलॉसिटी असते ती कधी पण माहिती आहे का म्यू एस आर जी ह्या व्हॅल्यूच्या कमी असली पाहिजे तरच तुम्ही काय करू शकता इथं सर्क्युलर मोशन क्रिएट करू शकता. अदरवाईज काय होणार तुमची जर वेलॉसिटी जास्त झाली तर काय होणार तुमची गाडी स्किट होणार आतल्या बाजूला बाहेरल्या बाजूला. काय होणार स्किट होणार, रोडच्या बाहेर पडणार. काय पडणार रोडच्या बाहेर पडणार. तर ही काय झाली तुमची मॅक्झिमम वेलॉसिटी झाली. काय झाली मॅक्झिमम वेलॉसिटी. और ह्याला आपण मॅक्झिमम सेफ स्पीड म्हणतो. काय म्हणतो मॅक्झिमम सेफ स्पीड. ओके, ही किती असणार शुड बी लेस दॅन इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू एस आर जी. ओके, कळलं काही प्रॉब्लेम ह्याच्यात. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, अशा बऱ्याच प्रकारे आपण सेंट्रिपिटल फोर्सचा यूज करू शकतो. इथं जर तुम्ही बघितला ओके इथं जर तुम्ही बघितला आपलं मासशी काय घेणं देणं नाही. म्हणजे जर ट्रक गेला त्यासाठी पण सेम स्पीड असणार, बाईक गेली त्यासाठी पण सेम स्पीड असणार, तुम्ही गेला त्यासाठी पण सेम स्पीड असणार, तुमचा डॉगी गेला त्याच्यासाठी पण सेम स्पीड असणार. समजलं, कोणी गेलं सगळ्यासाठी सेम स्पीड असणार आपली. ओके, का कारण आपलं मासवर काही डिपेंड करत नाही. ओके, आपलं कशावर करतं रेडियसवर डिपेंड करतं, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनवर डिपेंड करतं आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनवर. ओके, आता प्रत्येक गाडीसाठी आता ट्रकसाठी कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा वेगळा असणार, तुमच्यासाठी वेगळा असणार, तुमच्या बाईकसाठी वेगळा असणार, तुमच्या पप्पीसाठी वेगळा असणार. ओके, पप्पी टॉमी जो पण असणार तुमचा ओके त्यासाठी वेगळा असणार. तर तो आपला चेंज होत असतो. आपला मासच्या ह्याच्यावर काही घेणं देणं नसतं. ओके, सपोज एक डिस्क आहे अशी. ओके, माझ्या ड्रॉइंगकडे जाऊ नका, मी खूप घाण काढतो तुम्हाला माहिती आहे. सो प्लीज पार्डन मी. पार्डनच म्हणतात ना इंग्लिश. सेंट झेवियर्सवाले आहेत ना आपल्याकडे सेंट झेवियर्स इंग्लिश. ओके, बरं, हे काय एक ॲक्सिस थ्रू. ओके, ह्याचा ॲक्सिस आहे असं. ओके, या ॲक्सिस थ्रू विथ ओमेगा. ओके, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा मूव्ह काय करतं असं स्पिन होतं आहे. आणि मी काय केलं ही जी डिस्क आहे ह्याच्यावर एक कॉईन ठेवला. काय ठेवला कॉईन ठेवला. ओके, आता मला किती मिनिमम स्पीड मॅक्झिमम अँग्युलर वेलॉसिटी ठेवायला लागणार की हा जो कॉईन आहे तो स्किड नाही करणार बाहेरच्या बाजूला. ओके, तो काय करणार ह्याच्या बाहेर पडला नाही पाहिजे. ओके, और मी म्हणू काय ह्याच्या बाहेर नाही पडला पाहिजे. तर ह्याचं जे रेडियस आहे ती किती आहे आर आहे. काय आहे आर आहे. ओके, समजलं. तर आपलं जे कॉईन आहे ते ह्याच्यातच राहायला पाहिजे डिस्कमध्ये. इथं राहिलं तरी चालतं, जवळ असलं तरी चालतं. सपोज मी पहिला जवळ ठेवलं आहे, मला हे बाहेर नाही पडलं पाहिजे. काय पडलं नाही पाहिजे बाहेर नाही पडलं पाहिजे. आता मला सांगा आपला जे सेंट्रिपिटल फोर्स आहे. ओके, सेंट्रिपिटल फोर्स ओके एफ सी म्हणतो तो कशावर डिपेंड आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. बरोबर, कशावर डिपेंड आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. बरोबर, आता जेवढा आपला जास्त आर असणार तेवढा आपला फोर्स असणार. बरोबर, जेवढा आर जास्त असणार तेवढा जास्त फोर्स असणार. तुम्ही कधी असं ते मॅरी गो राऊंड अँड राऊंड ते खेळाय का कधी तुमच्या शाळेमध्ये होतं का यार. आता तुमच्या जनरेशनला विचारणं म्हणजे जोक होतो. असं एक मोठी अशी प्लेट असायची. ओके, त्याच्यावर असे 4 भाग पाडलेले असायचे. बरोबर, असे पोल्स असायचे. मला ड्रॉइंग नाही 3D ड्रॉइंग नाही काढता येत. असं 4 हे असायचं. ओके, आपण काय करायचो ह्या बासला पकडायचो आणि इथं असं बसायचो
आणि कोणतरी ह्याला फिरवायचं असं, गोल फिरवायचं. ओके, सगळेजण आपण असे इथं बसलेलं असतं, आम्ही बसायचो, तुम्ही तर माहिती नाही काय करता. तर काय व्हायचं, आता हा जो मुलगा असतो हा खूप जोरात जोरात फिरवायचा. तर ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन काय लागायचं की कोण जास्त वेळ ह्याच्यावर थांबणार. ओके, तर ह्याचा बेसिक प्रिन्सिपल काय होता, जो इथं सेंटरमध्ये थांबतो ओके तो लवकर पडणारच नाही, कारण त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स जो असतो तो काय लागतो, खूप कमी लागत असतो. सेंट्रीफ्युगल फोर्स काय असतो, खूप कमी लागत असतो. जो बाहेर असतो त्याच्यावर जास्त असतो. बघा, आपलं जे सेंट्रिपिटल फोर्स आहे ते कशावर डिपेंडेंट आहे, आरवर आहे. कशावर आहे, आरवर. म्हणजे जेवढा आपला कॉइन बाहेर असणार ओके त्याच्यावर तेवढा जास्त सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणार. काय होणार, ऍक्ट होणार. तर आपल्याला काय पाहिजे की इथले ह्याच्या बाहेर नाही पडला पाहिजे, बरोबर, इथं आला नाही पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे आपला, आर आहे. किती आहे, आर आहे. ओके, तर आपला जो कॉइन आहे सपोज इथं आला ओके, एकदम बाउंड्रीवर आला, सपोज एकदम बाउंड्रीवर आला, तर ह्या पोझिशनला जर आपण ह्याचं हे काढलं, अँग्युलर वेलॉसिटी काढली, काय ह्या पोझिशनला जर आपण अँग्युलर वेलॉसिटी काढली तर आपल्याला काय भेटेल, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ अँग्युलर वेलॉसिटी भेटणार. काय भेटणार, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ अँग्युलर वेलॉसिटी भेटणार. ओके, बरं, आता ह्या पोझिशनला जर तुम्ही नीट बघितलं, हे काय होतंय, असं फिरतंय, बरोबर, काय होतंय, फिरतंय. जर तुम्ही नीट बघितलं ह्याच्यावर काय होतंय, एक नॉर्मल फोर्स लागतोय ड्यू टू सरफेस, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय खालती, कोणता, mg, आणि एक फ्रिक्शनल फोर्स. ओके, आता हा स्किड होणार नाही. स्किड होण्यासाठी काय लागत असतं आपल्याला, अपोज कोण करतं, फ्रिक्शनल फोर्स. अपोज कोण करतं, फ्रिक्शनल फोर्स अपोज करत असतो. समजलं, कोण अपोज करत असतो, फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्स आहे तो टुवर्ड्स दी सेंटर आहे. काय आहे, टुवर्ड्स दी सेंटर आहे. तर टुवर्ड्स दी सेंटर आहे म्हणजे फ्रिक्शनल फोर्स काय झाला आपला, सेंट्रिपिटल फोर्स झाला. काय झाला, सेंट्रिपिटल फोर्स. तर आपलं पहिलं काय, N इज इक्वल टू mg. फ्रिक्शनल फोर्स आपण कसं लिहितो, इज इक्वल टू म्यू एस इंटू एन इज इक्वल टू म्यू एस mg. काय लिहिणार, म्यू एस mg लिहिणार, बरोबर. और म्यू लिहा, एस लिहिणार नाही त्यासाठी, म्यू इज कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं लिहा. ओके, म्यू mg. ओके, बरं, आपला काय, आपला की फ्रिक्शनल फोर्स हा ऍक्ट करणार आहे सेंट्रिपिटल फोर्स, दॅट इज एम आर ओमेगा स्क्वेअर. बरोबर, काय करणार आहे, एम आर ओमेगा स्क्वेअर. तर इथं फ्रिक्शनल फोर्सच्या जागी काय टाकणार, म्यू mg टाकणार. काय तर म्यू mg इज इक्वल टू एम. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे इट शुड बी ग्रेटर दॅन आ सेंट्रिपिटल फोर्स. काय असला पाहिजे, ग्रेटर दॅन आ सेंट्रिपिटल फोर्स असला पाहिजे. ओके, तर ग्रेटर दॅन असला तर इथं आपण काय करणार, परत ग्रेटर दॅन करणार. काय करणार, ग्रेटर दॅन इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. जर माझं फ्रिक्शन जास्त असणार तरच माझं कॉइन आत राहणार ना. जर फ्रिक्शन कमी असलं तर माझा कॉइन काय होईल, बाहेर निघून जाईल. काय होईल, बाहेर निघून जाईल. तर हे काय तर एम आर ओमेगा स्क्वेअर. ओके, तर एम एम कट होतं, बरोबर. तर काय तर म्यू जी शुड बी ग्रेटर दॅन आर ओमेगा स्क्वेअर. आर इकडे पाठवा, तर काय येतं, ओमेगा स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू काय येतं, म्यू जी अपॉन आर. ओके, तर म्यू काय येतं, शुड बी लेस दॅन इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू जी अपॉन आर. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. तर कमीत कमी एवढी अँग्युलर वेलॉसिटी असली पाहिजे. ओके, तरच आपलं काय असणार, कॉइन इथं असणार. अदरवाईज काय होणार, जसं जसं ह्याच्यापेक्षा जर जास्त आपली अँग्युलर वेलॉसिटी झाली तर हा कॉइन काय होणार, बाहेर फेकला जाईल. काय होणार, बाहेर फेकल्या जाईल. तर आपल्याला मिनिमम स्पीड विचारतात, हीच झाली आपली मिनिमम स्पीड, सॉरी मॅक्झिमम स्पीड विचारतात, ही झाली मॅक्झिमम स्पीड. मिनिमम स्पीड 0 पण असू शकते, काही प्रॉब्लेम येत नाही. जर फिरलंच नाही तर बाहेर कसं पडणार, बरोबर ना, फिरलंच नाही तर बाहेर कसं पडणार. तर ही काय झाली मॅक्झिमम स्पीड, काय अंडर रूट ऑफ म्यू जी बाय आर. आय होप तुम्हाला हे कळालं असणार. ओके, समजलंय, हे लिहून घ्या. ओके, असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. ओके, आपण जरासं सेंट्रीफ्युगल फोर्स बघूया. सेंट्रीफ्युगल फोर्स काय असतो आणि त्याच्यानंतर स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चर आपण टोटली बँकिंग ऑफ रोड्स बघूया. ओके, कारण तो खूप मोठा टॉपिक आहे. तर बँकिंग ऑफ रोड स्पेशली आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स असतील. ओके,
आता जे पण तुम्ही बुकमध्ये प्रॉब्लेम्स बघणार ना, त्या बुकचं एवढं बघून घ्यायचं की जिथं जिथं एम आर ओमेगा स्क्वेअर और एम व्ही स्क्वेअर बाय आरला इक्वेट केला असणार, तो जो कंपोनंट असणार और तो जो फोर्स असणार तो आपल्या सेंट्रिपिटल फोर्स और सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणून त्यांनी यूज करत असतील. ओके, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स एकच असतो, फक्त बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काय असतं? बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ओके, ते तुम्हाला आता काय असतं बघा. आपण काय बघणार आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. बस सेंट्रिपिटल फोर्स का असतो? द फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स दी पॉइंट. ओके, हा आपला पॉइंट आहे बरोबर. या सेंटर पॉइंटला जो ऍक्ट करत असतो, ह्या डायरेक्शनला ऍक्ट करत असतो, तो असतो आपला सेंट्रिपिटल फोर्स. काय असतो? सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आणि सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे जो बाहेर जाणार असतो. फ्युगल म्हणजे बाहेर, फ्युगल बाहेर, फूल म्हणजे असं बाहेर उमलतं ना, तो फ्युगल, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, तर सेंट्रीफ्युगल फोर्स काय असतो? बाहेर जाणारा फोर्स असतो. बर, हे जे फोर्सेस आहे ना, वन अँड द सेम आहेत. काय आहेत? वन अँड द सेम. फक्त आपण जे बघतोय ते वेगळं आहे. सपोज इथं काय आहे? एक दगड आहे. ह्या दगड काय करतो? असं फिरतोय. ओके, सर्क्युलर मोडमध्ये फिरतोय. ओके, तर सेंट्रिपिटल फोर्स माहिती आहे आपला, ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर आहे. पण सेंट्रीफ्युगल काय असतो? आता हे जे सेंट्रिपिटलचं जे तुम्ही बघत होता, ओके, हे काय करत होता? तुम्ही इनर्शियल फ्रेम मध्ये बघत होता. काय? इनर्शियल फ्रेम मध्ये. तुम्ही कुठून बघत होता? इनर्शियल. इनर्शियल फ्रेम म्हणजे ऍक्सेलरेशन काय होतं? कॉन्स्टंट होतं. काय होतं? ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट होतं. ओके, समजला? बरं, इनर्शियल फ्रेम मध्ये काय असतं आपलं की न्यूटन्स लॉ व्हॅलिड असतात. काय असतात? न्यूटन्स लॉ व्हॅलिड असतात. ओके, और झिरो ऍक्सेलरेशन म्हणू शकता तुम्ही. काय म्हणू शकता? झिरो ऍक्सेलरेशन. आता जर तुम्ही काय करत होता? हे जे पिक्चर बघत होता ते बाहेरून बघत होता. काय होता? बाहेरून बघत होता. जर मी म्हटलं तुम्ही इथं बसा, काय करायचं? तुम्ही इथं बसायचं आणि बघायचं. ओके, आता तुम्ही जर नीट बघितलं असेल, ऑब्झर्व केलं असेल, बसमध्ये जेव्हा तुम्ही बसता, ओके, बस अशी सर्क्युलर मोडवरनं जात असते, असे टर्नवरनं जात असते. ओके, आणि तुम्ही काय असता? बसमध्ये असे बसलेले असता. ओके, तर तुम्हाला काय वाटतं की असं टर्न मारत असते, तर तुम्ही काय ह्या बाजूला असं पुश केलेलं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? पुश केलेलं वाटतं. बरोबर, असं वाटतं की कोणतरी मला अपोजिट डायरेक्शनला, बस ह्या डायरेक्शनला टर्न होते, तुम्हाला वाटतं की असं ह्या बाजूला कोणतरी ढकलतंय. बस ह्या डायरेक्शनला टर्न मारते, तुम्हाला वाटतं की ह्या डायरेक्शनला कोणतरी आपल्याला ढकलतंय. बरोबर, तो जो फोर्स असतो तो कोणता असतो? सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. तो तुम्हाला काय करत असतो? बाहेर ढकलत असतो. काय करत असतो? बाहेर ढकलत असतो. असा जो फोर्स असतो ह्याला आपण काय म्हणतो? सिडो फोर्स. काय म्हणत असतो? सिडो फोर्स. का? कारण त्यावेळेस आपलं ऍक्सेलरेशन चेंज होत असतं. काय होत असतं? ऍक्सेलरेशन चेंज होत असतं. मग आपण ज्या फ्रेम मध्ये असतो ते काय असतं? ऍक्सेलरेटेड फ्रेम असते. काय असते? ऍक्सेलरेटेड फ्रेम. तर असे जे फोर्सेस असतात हे काय असतात? सिडो फोर्सेस म्हणतो आपण. तर जे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे हा कोणता आहे? सिडो फोर्स. लक्षात ठेवायचं, कधी कधी थेरॉटिकल मध्ये विचारतात की विच ऑफ दीज आर सिडो फोर्सेस. तर सेंट्रीफ्युगल फोर्स हा सिडो फोर्स असतो, सेंट्रीपिटल नाही. ओके, बर, हा जो फोर्स असतो इट इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स, न्यूमरिकली इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स. आता जो सेंट्रीपिटल फोर्स असतो ह्याला आपण काय करतो? मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ह्या डिनोशनना आत म्हणत असतो. तर सेंट्रीफ्युगल फोर्स काय होणार आपला? सेंट्रीफ्युगल, तर एफ म्हणू, सी एफ म्हणू, एफ सेंट्रीफ्युगल. एफ सेंट्रीफ्युगल काय असणार आपला? प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर. जर ह्याला मी प्लस म्हणत असलो तर ह्याला मायनस म्हणायचं. समजलं? एवढंच करायचं. जे डायरेक्शन असतात ते तेवढं आपल्याला चेंज करायचं आहे. ओके, काय करायचं आहे? डायरेक्शन असतं ते आपल्याला चेंज करायचं आहे. बट तुम्ही म्हणणार सर सगळं तर सेम आहे, उगाच कशाला एक फोर्स आपण शिकायचा? कारण काय होतं, कधी कधी आपण जे प्रॉब्लेम्स आहेत ते सेंट्रीफ्युगलना नीट सोडू शकतो रॅदर दॅन सेंट्रीपिटल. काय? रॅदर दॅन सेंट्रीपिटल, सेंट्रीफ्युगलला आपण नीट सोडू शकतो. प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग नीट होते. आता मागचा जो एक्झाम्पल आहे तो तुम्हाला नीट अंडरस्टँड झाला नसणार. ओके,
तुम्ही म्हणत असणार सर मागच्या एक्झाम्पलचं तुम्हाला सांगतो गोष्ट, म्हणून मी तो पहिला घेतला, आता प्रॉब्लेम हे घेतला. मागच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, अशी डिस्क होती बरोबर, इट वॉज रोटेटिंग विथ अन अँग्युलर स्पीड ओमेगा बरोबर, आणि आपला कॉइन होता. तुम्ही विचार करत असणार सर आपला फोर्स आतल्या बाजूला लागतोय तर हे बाहेर कसं जाणार, हा विचार आला असेल तुमच्या मनात, 100% आला असेल. आपला फोर्स काय करतोय, आतल्या बाजूला ऍक्ट करतोय, तर बाहेरल्या बाजूला कॉइन काय झाला. ऍक्च्युली ह्या जो कॉइन आहे ह्याला आतल्या बाजूला असं धरून ठेवायला काय नसतं. ऍक्च्युली ह्याच्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स लागत असतो. काय लागत असतो, सेंट्रीफ्युगल फोर्स लागत असतो. ओके, कोणता फोर्स लागत असतो, सेंट्रीफ्युगल. तो त्याला बाहेर ओढत असतो. काय करत असतो, बाहेर ओढत असतो. जसं तुम्ही बसचं एक्झाम्पल मी दिला, तुम्ही बसमध्ये बांधून ठेवलात का कशाला, नाही. ओके, तुमच्यावर काय होतंय, सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतो, तुम्हाला बाहेर ढकलत असतो. काय करत असतो, बाहेर ढकलत असतो. आपण असं इमॅजिन करतोय, काय करतोय, असं इमॅजिन करतो की बाहेरनं बघितल्यावर की सेंट्रीपिटल फोर्स तुम्हाला काय करतोय, आत ओढून ठेवतोय. खरं ऍक्च्युअली काय असतं, सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. काय असतो, सेंट्रीफ्युगल फोर्स हा असतो. ओके, तर आपल्याला जो फ्रिक्शनल फोर्स आहे ना तो इक्वेट करायचा असतो सेंट्रीफ्युगलला. कशाला, सेंट्रीफ्युगलला. आता सेंट्रीफ्युगलचं न्यूमेरिकल व्हॅल्यू वन अँड द सेम असते सेंट्रीपिटलच्या. काय असते, वन अँड द सेम असते सेंट्रीपिटलच्या. न्यूमेरिकल व्हॅल्यू तीच असते, फॉर्म्युला तोच असतो, फक्त साइन चेंज असते. आणि आपल्याला काय फक्त इक्वेट करायचं आहे. तर आपण काय केलंय, फ्रिक्शनल फोर्स ह्या बाजूला आहे बरोबर, तर आपण म्हणणार जेवढा फ्रिक्शनल फोर्स ह्या बाजूला आहे तेवढा सेंट्रीपिटल फोर्स त्या बाजूला, म्हणून आपण काय केलं, Fs शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर बरोबर. mr ओमेगा स्क्वेअर आपण इक्वेट केलं तर एवढंच. ओके, जर सेंट्रीपिटल घेऊन करायचं असलं तर आपल्याला काय येणार, हे मायनस mr ओमेगा स्क्वेअर ह्या व्हॅल्यू घेऊन करायला लागणार. काय, मायनस mr ओमेगा स्क्वेअर. तर इथं काय येणार बघा, Fs प्लस मायनस mr ओमेगा स्क्वेअर शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 येणार. ओके, जर सेंट्रीपिटल घेतला, काय घेतला, सेंट्रीपिटल घेतला, आणि सेंट्रीफ्युगल घेतला तर हे डायरेक्ट येतं. ओके, आता हे जे मायनस आहे तिकडे गेल्यावर मग सॉल्व्ह करायला लागतं. ओके, सेंट्रीपिटल घेताना आपल्याला मायनस घ्यायला लागते. खरं साईनमध्ये खूप झोल होत असतात आणि कन्सेप्ट नीट लक्षात येत नाही. ओके, काय तर कन्सेप्ट नीट लक्षात येत नाही, म्हणून आपण काय करतो, सेंट्रीफ्युगल फोर्स घेऊन सॉल्व्ह करतो. सेंट्रीफ्युगल फोर्स काय सांगतो, बाहेर जातोय म्हणजे कॉइन बाहेर पडणार. आता आपल्याला नीट कळतं ना, हा कॉइन बाहेर पडतोय म्हणजे ह्याच्यावर काय होतंय की सेंट्रीफ्युगल फोर्स लागतोय जो त्याला पुश करतोय बाहेर. म्हणजे काय होतंय, सेंट्रीफ्युगल फोर्सला आपल्याला इक्वेट करायचं आहे फ्रिक्शनल फोर्स सोबत. इथं काय होतंय, आपण जर सेंट्रीपिटल बघितला, सेंट्रीपिटल पण ह्याच डायरेक्शनला असणार आणि आपला फोर्स पण ह्याच डायरेक्शनला. मग अंडरस्टँडिंग मध्ये कधी कधी निर्माण होतं, कॉम्प्लेक्सिटी निर्माण होते, म्हणून आपण काय करतो, सेंट्रीफ्युगल फोर्स घेऊन आन्सर सॉल्व्ह करतो. आता जे उद्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते मी सेंट्रीफ्युगल फोर्स घेऊन सॉल्व्ह करणार. ओके, जे बँकिंग ऑफ रोडचे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सेंट्रीफ्युगल फोर्स घेऊन सॉल्व्ह करणार. दोन्ही प्रकारे करता येतं, काही प्रॉब्लेम येत नाही. समजलं? आय होप तुम्हाला हे क्लिअर झालंय. ओके, सो आज इथंच थांबूया. सेंट्रीफ्युगल फोर्सचं एवढंच होतं, न्यूमेरिकल व्हॅल्यू सेम असते, फक्त स्युडो फोर्स असतो आणि इट इज ऍक्टिंग अपोजिट टू सेंट्रीपिटल फोर्स. एवढं 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, चलो बाय.